गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेध तोच खरा गुन्हे शोध. सत्याचा शोध, अन्यायावर प्रहार. आपण जोडले आहोत गुन्हे शोध न्यूज नेटवर्क सोबत. नमस्कार, मी मीनाक्षी घोडके घेऊन आली आहे आजच्या मोठ्या धक्कादायक बातम्या. भिवंडीत तब्बल 43,89,604 रुपयांची स्टील चोरीचा कथित डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. रांजनौली नाका परिसरातील एका कंपाऊंडमध्ये ट्रकमधून लोखंडी सळई उतरून त्याची कथित बेकायदेशीर विक्री करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर कोनगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. या कारवाईमध्ये 2 ट्रक आणि मोठ्या प्रमाणात लोखंडी सळई पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी चालकांसह तब्बल 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? भिवंडीतील राजनौला नाका येथील प्रथमेश कंपाऊंड मध्ये पोलिसांचं पथक पोहोचले. त्यावेळी तिथे मोठ्या प्रमाणात लोखंडी सळई खाली उतरवलेल्या अवस्थेत आढळून आल्या. घटनास्थळी 2 वाहने पोलिसांना दिसली. एका वाहनांमध्ये लोखंडी सळई भरलेली होती, तर दुसऱ्या वाहनांमध्ये काही जण लोखंडी सळई भरत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. मात्र पोलिसांचं पथक दिसताच काही इसम आणि वाहनांचे चालक वाहने आणि माल तिथेच सोडून पसार झाल्याचं पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान मालावर देखरेख ठेवण्यासाठी असल्याचं सांगितलं जाणारं रुपेश मुरुजी वाघेला याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यानंतर पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही वाहने आणि लोखंडी सळई ताब्यात घेतल्या. पोलिसांच्या माहितीनुसार पहिल्या ट्रेलरमध्ये सुमारे 26,120 किलो लोखंडी सळई होती. या मालाची किंमत सुमारे 14,39,604 रुपये, तर वाहनासह एकूण किंमत सुमारे 29,39,604 रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तर दुसऱ्या ट्रकमध्ये सुमारे 19,500 किलो लोखंडी सळई आढळून आली. या मालाची किंमत सुमारे 7 लाख रुपये, तर वाहनासह एकूण किंमत सुमारे 14,50,000 रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. म्हणजेच या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी सुमारे 43,89,604 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात 16 आरोपींची नावे समोर आली आहेत. पोलिसांच्या चौकशीत रुपेश वाघेला यांच्याकडून विकेश कुमार उर्फ मोनू यादव यांच्यासह इतर साथीदारांची नावे समोर आल्याचं सांगण्यात आलं आहे. यामध्ये परशुराम यादव, बिपिन तिवारी, सूरज मोतीलाल वर्मा, संदीप गुप्ता आणि वाहन चालक सुरेंद्र यादव, विष्णू यांच्यासह इतर आरोपींचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हायवेवरून जाणाऱ्या वाहनांमधील लोखंडी सळई चालकांच्या मदतीने खाली उतरून त्यांची कथित बेकायदेशीर विक्री केली जात असल्याचा संशय आहे. मात्र आता या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण स्टील चोरी मागचा खरा सूत्रधार कोण? स्टील नेमकी कुठून आलं? या मालाचा मूळ मालक कोण? ट्रकमध्ये अधिकृतपणे किती माल भरला होता? माल खाली उतरवण्याचे आदेश नेमके कोणी दिले? आणि हा माल पुढे कोणाला विकला जाणार होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून समोर येणं महत्त्वाचं आहे. कारण केवळ चालक किंवा मंजुरावर कारवाई करून हे कथित नेटवर्क पूर्णपणे उघड होणार नाही. माल कुठून निघाला, त्याची वाहतूक कुठून झाली, वजन काट्यावरून काय नोंद झाली, माल कुठे उतरवला गेला आणि पुढे तो कोणाला विकला जाणार होता, या संपूर्ण साखळीचा तपास होणं गरजेचं आहे. आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे कथित संरक्षणाचा. जर अशा प्रकारे स्टील चोरीचे प्रकार नियमितपणे सुरू असतील तर ते यापूर्वी पोलिसांच्या निदर्शनास का आले नाहीत? या प्रकारामध्ये कोणाचा आर्थिक सहभाग होता का? कोणी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं का? असे प्रश्न उपस्थित होत असले तरी पोलीस माफिया, संगनमत किंवा लाचखोरीचे आरोप सध्या सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे या आरोपींमध्ये तथ्य आहे की नाही हे स्वतंत्र आणि निष्पक्ष तपासातूनच स्पष्ट होऊ शकतं. या प्रकरणात पोलिसांनी मोबाईल कॉल रेकॉर्ड, सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची हालचाल, वजन काट्याच्या नोंदी आणि मालाच्या खरेदी विक्रीशी संबंधित व्यवहार तपासल्यास या कथित स्टील चोरीच्या जाळ्याची खरी व्याप्ती समोर येऊ शकते. गुन्हे शोध न्यूज नेटवर्कचा थेट सवाल. 43 लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल पकडला गेला. 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पण या कथित स्टील चोरीच्या डावामागचा खरा मास्टरमाइंड कोण? आणि जर या संपूर्ण प्रकरणामागे आणखी मोठं नेटवर्क असेल तर त्या नेटवर्क पर्यंत पोलीस पोहोचणार का? आता या प्रकरणाच्या
पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशाच महत्त्वाच्या आणि थेट बातम्यांसाठी पाहत राहा गुन्हे शोध न्यूज नेटवर्क. मी आहे मीनाक्षी घोडके. धन्यवाद.